अशा खोल्या ठिकाणी तुम्ही घरं बांधताना विचार करायला पाहिजे आपल्याजवळ साप किती असणार तुम्ही बघताय. आणि कालपासून इथं साप दिसतात. लक्षात आहे, घोणस कुठे येऊन बसतोय बघा. अशी झुडपं झाडू असेल, गवत मोठ्या प्रमाणात असेल तर साप अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्या जवळ आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मी आता इथं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा भला मोठा घोणस तुम्हाला दिसतोय. आणि त्याचबरोबर इथं एक दुसरा पण घोणस आहे. कदाचित हे म्हणजे मिलन झालेलं असू शकतं आहे. पण आता इथं लोकवस्ती असल्यामुळे इथं मला साप पकडण्यासाठी बोलवल्यामुळे त्याला आता पकडावं लागणार आहे. आणि तो पण व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन. पण आपण अशी आजूबाजूला घरं आहेत, लोकवस्ती आहे आणि त्यामुळे साप मोठ्या प्रमाणात आजूबाजूला येत असतात. आणि आपण किती काळजी घेणं गरजेचं. स्वतःहून काय करत नाहीत. इथं जोपर्यंत घरं होतील तोपर्यंत ते राहतील. लक्षात घ्या, आम्ही पकडेन, दुसरे लोक मारतील त्याला, JCBमध्ये सुद्धा चिरडले जातील. पण आता मात्र अशा प्रकारे आपण जोपर्यंत असं ठिकाण आहे तोपर्यंत मात्र मोठ्या प्रमाणात साप आहे त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कालपासून दिसाले तुम्हाला? होय, कालपासून 2-4 दिवस झाला. काल तुम्ही बाहेर होता तर ह्यानी सरांनी मला बोलवलेत. बघूया आपण प्रयत्न करूया आता.